हॅलो फ्रेंड्स, स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनल गिट डिझायनरवर। फ्रेंड्स, आपण सुरू केलेला फ्री आरीवर्क क्लासचा हा 9वा दिवस। 30 दिवसाचा हा आपला क्लास आहे। त्यामध्ये आपण बघणार आहे बेसिक, ॲडव्हान्स आणि 3D वर्क। आतापर्यंत आपण जे काही बघितलं त्याच्या बेसवर आपण ब्लाउज वर्क करतोय। आतापर्यंत आपण डे 1 मध्ये बघितलं होतं मटेरियलची माहिती, कशाला काय म्हणायचं, कशाचा वापर करून आपण कसं वर्क बनवू शकतो, जसं की मिरर वर्क, बीड्स वर्क, थ्रेड वर्क, दरदोजी वर्क, कट वर्क, नेट वर्क आणि पॅच वर्क। त्यानंतर आपण डे 2 मध्ये बघितलं होतं आरीची चैन कशी बनवायची, बेसिक म्हणजे कपडा कसा फिक्स करायचा, नीडल कशी पकडायची, ह्या बेसिक गोष्टी आपण डे 2 मध्ये बघितल्या होत्या। त्यानंतर डे 3 मध्ये आपण बघितलं होतं आरीवर्कची गाठ कशी मारायची, बीड्सचा यूज कसा करायचा, टिकलीचा यूज कसा करायचा, बीड्स म्हणजे कट वर्क, मनी, हे सगळे आपण त्यात बघितले होते, त्याचा यूज कसा करायचा ते। त्यानंतर आपण डे 4 मध्ये बघितलं होतं बीड्स लोडिंग स्टिच, जे की ब्रायडलच्या ब्लाऊजमध्ये खूप इम्पॉर्टंट पार्ट असतो। ब्रायडलच्या ब्लाऊजमध्ये किंवा हेवी ब्लाऊजमध्ये त्याचा खूप वापर केला जातो, तोही एक इम्पॉर्टंट पार्ट होता। त्यानंतर आपण डे 5 मध्ये बघितलं होतं बुट्टा डिझाईन। 20 डिफरंट टाईप्समध्ये आपण बुट्टा डिझाईन बघितल्या होत्या, शिकलो होतो। त्यानंतर डे 6 मध्ये आपण बघितली होती नथ बीड्सचा यूज करून आपण नथ बनवली होती। अशी नथ जी की आपण ब्लाऊजवर सुद्धा आपण त्याचं वर्क करू शकतो त्या पद्धतीने। त्यानंतर डे 7 मध्ये आपण बघितलं होतं सिल्क थ्रेडचा वापर करून चेन कशी बनवायची, गाठ कशी मारायची, म्हणजे सिल्क थ्रेडचे बेसिक स्टिचेस। आणि त्यानंतर लास्ट पार्ट म्हणजे डे 8, त्यामध्ये आपण बघितलं होतं ब्लाऊजवरून मेजरमेंट घेऊन आरीवर्कसाठी मार्किंग कशी करायची। आता आपण त्याच ब्लाऊजवर वर्क करतोय। आता हे झालं आपलं आतापर्यंत आपण काय काय बघितलं। हे बघा, आता मी फक्त तुम्हाला करून दाखवते आपल्याला कशी स्टार्टिंग करायची आणि कशाचा वापर कसा करायचा। प्रत्येक गोष्ट मी तुम्हाला डिटेलमध्ये नाही सांगत आहे। आता आपला कपडा कसा फिक्स करायचा, नीडल कशी पकडायची, यापासून तर लास्टपर्यंत आपलं एकदम डिटेलमध्ये झालेलं आहे। आणि आपलं जेवढं झालं त्याच्याच बेसवर मी हे ब्लाऊज वर्क करते, म्हणून मी आता तुम्हाला कोणतीही गोष्ट डिटेलमध्ये सांगत नाही आहे। जर तुम्हाला काही कळलं नसेल तर मागचे पार्ट नक्की बघा। आतापर्यंत आपण चैन, गाठ, बीड्स, बुट्टा हे आपण बघितलं आहे आणि तेवढाच वापर करून आपण हे ब्लाऊज वर्क करतोय, ठीक आहे। जर का तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून तुम्हाला सगळे व्हिडिओ बघायला भेटतील पाठीमागचे सुद्धा, कारण आपण त्याच्याच बेसवर हे ब्लाऊज वर्क करतोय। आता बऱ्याच जणांचा असा डाऊट असेल की हे 7 दिवसात होईल का, होतं का? हो, नक्की होतं, कारण हे बेसिक लेवलचं आहे। जर का आपले ॲडव्हान्स लेवल असेल तर ठीक आहे, आपला टाईम जास्त लागेल, कारण त्यात कट वर्क, पॅच वर्क, म्हणजे हार्ड गोष्टी असत्या, नेटवरती नाव कसं लिहायचं, म्हणून त्याला ठीक आहे टाईम लागतो। पण बेसिक गोष्टीसाठी तुम्हाला 7 दिवस पुरेसे आहे, त्यात तुम्हाला जास्त वेळ लागायला नको आहे। आणि 7 दिवस म्हणजे काही छोटी गोष्ट नाही, त्यात आपण भरपूर काही शिकलो आहे। पण मात्र फक्त शिकणं गरजेचं नाही आहे, त्यात तुम्ही प्रॅक्टिसही केली पाहिजे, तेव्हा लवकर तुम्हाला येईल। आणि प्रॅक्टिसच्या बेसवरच तुम्ही आरीवर्क करू शकता। आरीवर्क म्हटलं का त्याला खूप प्रॅक्टिस लागते, पहिले आपल्याला हार्ड जातं चैन बनवायला, पण एकदा का जर चैन आली तर तुम्ही बाकीच्या गोष्टी एकदम इझिली करू शकता। आता हे बघा, ही आपली चैन झालेली आहे। आता मी दुसऱ्या चैनचा तुम्हाला व्हिडिओ दाखवत नाही आहे, आपल्याला याच्याच बाजूला परत एक चैन बनवायची आहे। मी त्याचा व्हिडिओ तुम्हाला दाखवत नाही, फक्त सांगते तुम्ही याच्या बाजूला एक चैन बनवून घ्यायची। आता तुम्ही याच्या बाजूला आणखीसुद्धा एक म्हणजे 3 लाईनसुद्धा बनवू शकता, 2 सुद्धा ठेवू शकता आणि 3 ही बनवू शकता। तर मी 2 ठेवलेला आहे। त्यानंतर आपण याच्या बाजूला बीड्सची लाईन करूया। हे बघा, तुम्ही जर का नवीन असाल चॅनलला तर नक्की सबस्क्राईब करा, कारण आता तर आपली बेसिक लेवल कंप्लीट झालेली आहे। पण इंटरेस्टिंग गोष्ट तर आता आहे ॲडव्हान्समध्ये, त्यात तुम्हाला कट वर्क, नेट वर्क, पॅच वर्क, परत आता ते ट्रेंड निघलं आहे याची बायको त्याची बायको, तेही आपण त्यात शिकणार आहोत। परत चंद्रकोर डिझाईन ब्लाऊजवर कशी बनवायची, यानंतर ब्लाऊज कसं शिवायचं आरीवर्कचं, हे तर आपलं नेक्स्ट पार्टमध्येच राहणार आहे की आरीवर्कचं ब्लाऊज कसं शिवायचं। म्हणून तुमच्यासाठी हा व्हिडिओ खूप हेल्पफुल असणार आहे, घरी बसूनसुद्धा तुम्ही आरीवर्क शिकू शकता। तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून नेक्स्ट व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील। आणि हा व्हिडिओसुद्धा लास्टपर्यंत बघा, जेणेकरून तुमचा जे काही डाऊट असेल तो सुद्धा क्लिअर होईल।